दीप्ती, ए दीप्ती. काय होत आहे? अगं मी तुला ते 1 तारखेला पैसे दिले होते ना घर खर्चासाठी. मला जरा सांगशील का त्याचं काय केलंस? 1 मिनिट ताई. म्हणजे तुम्ही माझ्याकडे हिशोब मागताय? तुम्हाला काय म्हणायचं, मी पैसे उधळते, माझ्या स्वतःवर खर्च करते? अगं मी असं कुठे म्हंटल, आणि कुठे कमी जास्त खर्च होतोय हे फक्त मला बघायचंय. आणि हे सगळं आपल्या भल्यासाठीच करते ना मी. भल्यासाठी? अहो मला माहितीये तुम्हाला या घराचा कारभार सगळा तुमच्या हातात घ्यायचाय. तरी मी यांना सांगत असते की आपलं आपण बघूया म्हणून, पण ह्यांना एकत्रच राहायचंय. काय बोलतेस दीप्ती तू? अगं तुला असं जर वाटत असेल ना तर हे सगळं तू सांभाळ, मला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही सगळे तुला पैसे देऊ. हो, म्हणजे सगळे म्हणायला मोकळे, जावेच्या हातून कारभार काढून घेतला. अगं काय बोलतेस कळतंय का दीप्ती तुला? आपण एकत्र कुटुंबात राहतो, आणि एकत्र कुटुंबात कोणाच्या तरी एकाच्याच हातात व्यवहार असेल ना तर कुटुंब आर्थिक दृष्ट्या मजबूत राहतं. आणि फक्त मजबूत नाही राहत, तर त्याच मजबूतीच्या जोरावर कुटुंब चालतं.